रत्नागिरी पोलीस शिपाई चालक भरतीला आलेले काही महत्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, मोटर वाहन अधिनियम 1988 अन्वय मद्यप्राशन करून वाहन चालविणे कोणत्या कलमान्वये अपराध आहे? मोटार वाहन अधिनियम कधीचा? 1988 चा. लक्षात ठेवा. त्यानुसार मद्यप्राशन करून म्हणजे दारू पिऊन वाहन चालवणे कोणत्या कलमान्वये अपराध आहे? तर याचा आन्सर आहे कलम 185 नुसार. कलम 185 अंतर्गत दारू पिऊन वाहन चालविणे हा एक अपराध आहे. आणि कोणत्या अधिनियमाअंतर्गत? मोटार वाहन अधिनियम 1988. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता भाग इंजिन असेंब्ली मध्ये समाविष्ट होत नाही? इंजिन असेंब्ली मध्ये काय येत नाही? तर बघा, इनटेक वॉल इंजिन असेंब्ली मध्ये येतो का? येतो. क्रॅक शॉफ्ट इंजिन असेंब्ली मध्ये येतो. पिस्टन सुद्धा इंजिन असेंब्ली मध्ये येते. प्रोपेलर शाफ्ट इंजिन असेंब्ली मध्ये येते का? नाही. तर काय येणार याचा आन्सर? प्रोपेलर शाफ्ट हा इंजिन असेंब्ली मध्ये समाविष्ट होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रस्त्यांच्या बाबतीत ब्लॅक स्पॉट ही संकल्पना काय आहे? ब्लॅक स्पॉट म्हणजे काय आहे रस्त्यांच्या बाबतीत? तर बघा, रस्त्यांवर ब्लॅक स्पॉट कशाला म्हटले जाते? जिथे वारंवार अपघात होत असतात, ज्या रस्त्यावर वारंवार अपघात होत असतात त्या ठिकाणाला ब्लॅक स्पॉट म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ड्रायव्हिंग लायसन्स साठी खालीलपैकी कोणत्या पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे? तर बघा मित्रांनो, ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्जदाराचे वय 18 पेक्षा जास्त असावे लागते. बरोबर आहे. अर्जदार शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा. जर तो शारीरिक रित्या आणि मानसिक दृष्ट्या सक्षम नसेल तर त्याला लायसन्स मिळणार का? नाही. अर्जदारास वाहतुकीचे नियमांचे ज्ञान असावे. त्याला वाहतुकीच्या नियमांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. हाही ऑप्शन बरोबर आहे. अर्जदाराला ड्रायव्हिंगची आवड असावी, हे तेवढं गरजेचं नाहीये. तर काय? 1, 2 व 4 ऑप्शन. 1, 2 व 4 ऑप्शन म्हणजे ऑप्शन बी बरोबर आहे. 1, 2 व 4 ऑप्शन ह्या पात्रता पूर्ण पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाहनांचा कोणता भाग इंजन व गिअर बॉक्स यांना जोडण्याचे किंवा अलग करण्याचे काम करतो? सांगा. तर बघा मित्रांनो, इंजन व गिअर बॉक्स यांना जोडण्याचे किंवा अलग करण्याचे काम कोण करत असते? क्लच. वाहनांचा इंजन व गिअर बॉक्स यांना जोडण्याचे किंवा अलग करण्याचे काम कोणाचे असते? क्लचचे असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे. दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे हे मोटर वाहन अधिनियम 1988 च्या कोणत्या कलमानुसार बंधनकारक आहे? तर याचा आन्सर आहे कलम 129 नुसार. कलम 129 नुसार टू व्हीलर चालवताना हेल्मेट वापरणे बंधनकारक झाले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोटर वाहन अधिनियम 1988 नुसार दुचाकी व चारचाकी खासगी वाहन चालविण्यास लागणाऱ्या लायसन्सची वैधता किती असते? तर बघा, याचा आन्सर आहे 20 वर्ष. 20 वर्षासाठी लायसन ची व्हॅलिडिटी असते. किंवा त्या व्यक्तीचे जर 50 वर्ष पूर्ण झाले असेल तर त्याचं लायसन हे होते, त्याला रिन्यू करावं लागते. 20 वर्षापर्यंत चालते. किंवा वयाची 50 वर्ष यापैकी जे अगोदर पूर्ण होते, जसं समजा आज लायसन काढलं 2000 मध्ये, 2020 ला संपत, पण जर त्याचे वयाचे 50 वर्ष 2018 ला संपले तर त्याला लायसन 2018 लाच रिन्यू करावं लागते. समजलं का? मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार दुचाकी व चारचाकी खासगी वाहन चालविण्यास लागणाऱ्या लायसन्सची वैधता असते 20 वर्ष किंवा वयाची 50 वर्ष यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, या चिन्हाचा अर्थ काय? तर बघा, चिन्ह बघा, मधातलं बघायचं. ट्रायंगलच्या आतमध्ये काय आहे? असा रस्ता आहे आणि समोर जाऊन काय होत आहे? असं होत आहे, म्हणजे लहान होत आहे. तर लहान साठी काय म्हटलं जातं आपण? अरुंद. तर काय होणार?
पुढे अरुंद रस्ता आहे. पुढे काय होत आहे? रस्ता अरुंद होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, या चिन्हाचा अर्थ काय? बघा यारो दाखवलाय. हा यारो म्हणजे बाईक कोणतीही गाडी जात आहे आणि इकडून हे असं करणं म्हणजे काय असते? ओव्हरटेक करणं होय. असं असलं तर ओव्हरटेक करायचं, पण जर असं जर त्याला अडथळा दाखवला, ब्लॉक दाखवलं, तर काय समजायचं? ओव्हरटेक करणे बंद आहे. ओव्हरटेक प्रोहिबिटेड. ओव्हरटेकिंग प्रोहिबिटेड या चिन्हाचा अर्थ आहे ओव्हरटेक करण्यास बंदी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? बघा छत्रपती संभाजीनगर MH20 बरोबर आहे. नाशिक ग्रामीण MH51 बरोबर आहे. नागपूर पूर्व MH49 बरोबर आहे. MH31 वर्धा चुकीचं आहे. ते MH31 वर्धासाठी काय येते? MH32 वर्धासाठी काय? MH32. ते MH31 कशा संबंधित आहे? तर MH31 सुद्धा नागपूरसाठी येते. MH31 नागपूरसाठी आणि MH49 नागपूर पूर्व. लक्षात ठेवा, नागपूरसाठी 2 आहे. MH49 नागपूर पूर्व आणि MH31 नागपूर, आणि वर्धेसाठी MH32 पाहिजे होतं. समजलं का तुम्हाला? समजलं असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परीक्षेत येणार नाही का? नक्कीच येणार. मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार वाहन चालवताना रक्तातील मद्य म्हणजे अल्कोहोलचे प्रमाण अल्कोहोल. मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार वाहन चालकाला रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण किती टक्केपेक्षा जास्त नसावे? तर सांगा. तर बघा त्याचा आन्सर आहे 0.03%. 0.03%. किती ml मध्ये? जर त्या व्यक्तीचं ड्रायव्हरचं जर ब्लड घेतलं 100 ml, तर 100 ml रक्तामध्ये त्याच्यामध्ये 0.03% असलं पाहिजे अल्कोहोलचं. त्याच्यावर तर त्याच्यापेक्षा जास्त नाही पाहिजे, नाहीतर त्याच्यावर दंड केला जातो. ठीक आहे. आणि काय म्हणते, हा, आणि हे जे मोजतात ते बघा ट्रॅफिक पोलीस वाले ते देतात, तोंडामध्ये एक मशीन देतात, तिथे तुम्हाला फुंकायला लावतात. तर काय म्हणतात त्या यंत्राला? तर त्याचा आन्सर आहे ब्रेथ अनालायझर. त्या यंत्राला काय म्हणतात? ब्रेथ अनालायझरनी रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण मोजले जाते. आपत्कालीन स्थितीत वैद्यकीय मदत बोलवण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी कोणता दूरध्वनी क्रमांक वापरतात? तर सांगा, अँब्युलन्स साठी कोणता दूरध्वनी क्रमांक वापरला जातो? तर याचा आन्सर आहे 108. अँब्युलन्स साठी 108 हा टोल फ्री क्रमांक वापरला जातो अँब्युलन्स साठी. सर्वांना माहित असेल. मोटार वाहनाच्या बाजूचा आरसा कोणत्या प्रकारचा असतो? बघा प्रत्येक 2 व्हीलरला 4 व्हीलरला कोणतीही गाडी असो, दोन्ही बाजूला आरसे असतात. आणि ते कोणत्या प्रकारचे असते? तर ते असते बहिर्वक्र आरसा असतो. हाच आरसा का वापरला जाते? तर बघा ह्या आरशामध्ये मागून येणारा ट्रक, एसटी, कोणती पण गाडी किती मोठी असते ते एवढ्याशा आरशामध्ये लहान करून दाखवल्या जाते. बहिर्वक्र हे वैशिष्ट्य आहे की मोठी वस्तू ती लहान करून दाखवल्या जाते, म्हणून हा बहिर्वक्र आरसा वापरला जातो. आणि बघा या आरशावर काय लिहून असते? ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन टू अपियर. ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन टू अपियर म्हणजे जे इमेज तुम्हाला आरशामध्ये दिसत आहे ती दूर आहे. इमेज मध्ये काय दाखवल्या जाते की मागची गाडी आपल्या एकदम जवळ आलेली आहे, पण ती काय असते? दूर असते. असं तिथे ऑलरेडी मेन्शन केलेलं असते मिररवर, वाचलं असेल तुम्ही तर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाहनातील ओडोमीटर काय दर्शवते? ओडोमीटर कशाला म्हणतात? प्रत्येक गाडीमध्ये असते. तो जो मीटर असतो ज्याच्यामध्ये डिस्टन्स दाखवला जाते, गाडी एवढे किलोमीटर चालली, तर वाहनाने कापलेले अंतर दाखवण्यासाठी वाहनामध्ये ओडोमीटर असते. आणि वाहनांची स्पीड दाखवण्यासाठी कोणते मीटर असते? 30 किलोमीटर चालू आहे, 40 किलोमीटर चालू आहे, तर त्याच्यासाठी असते स्पीडोमीटर. त्याच्यासाठी काय असते? स्पीडोमीटर.
वाहनांचा वेग दाखवण्यासाठी स्पीडोमीटर आणि वाहनाने कापलेले अंतर दाखवण्यासाठी ओडोमीटर. एक क्वेश्चन आहे, वाहनाच्या टायर मधील हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? सोप्या भाषेत आहे, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? तर ते आहे PSI बार. PSI बार, पाऊंड पर स्क्वेअर इंच. PSI चा फुल फॉर्म काय? पाऊंड पर स्क्वेअर इंच. बघा, तुम्ही पेट्रोल पंपवर किंवा कुठे पण हवा भरायला गेली असेल तर तिथे एक हवेची मशीन असते, तिथे युनिट वाचा PSI बार लिहून असते. ऑब्झर्व केलं असेल तुम्ही, तर नसेल केलं तर आता करून घ्याल. जेव्हा कधी हवा भरायला जाल किंवा पेट्रोल भरायला जाल तर पेट्रोल पंपावर हवा भरण्याची मशीन लागलेली असते फ्री मध्ये, आणि त्यांना 1-2 रुपये देत चला हवा भरणाऱ्यांना. भारतातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग श्रीनगर ते कन्याकुमारी कोणत्या संकेतकाने ओळखला जातो? तर याचा आन्सर आहे मित्रांनो नॅशनल हायवे 44. ऐकलं असेल तुम्ही, नॅशनल हायवे 44. नॅशनल हायवे 44 हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग आहे, जो श्रीनगर ते कन्याकुमारी पर्यंत आहे. नॅशनल हायवे 44 कुठपासून कुठपर्यंत आहे? श्रीनगर ते कन्याकुमारी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाहनांच्या बाबतीत SUV चा अर्थ काय? SUV चा अर्थ काय? तर याचा आन्सर आहे स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल. स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल. वाहनांच्या बाबतीत SUV चा फुल फॉर्म काय? स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात कोणता सप्ताह हा रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो? तर याचा आन्सर आहे 11 जानेवारी ते 17 जानेवारी. 11 जानेवारी ते 17 जानेवारी हा सप्ताह भारतात रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. आणि 2026च्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम काय होती? 2026च्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम काय होती हे तुम्हाला कमेंट मध्ये उत्तर द्यायचं आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहेत. जर तुम्हाला लेक्चर खरंच आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा. कमीत कमी 500 लाईक यायला पाहिजे ह्या व्हिडिओला. तरी खूप महत्वाचा प्रश्न आणले. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. येथे सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात.